आकाश शेठ. हा बोल ना. झालं म्हणजे सेलिंगचं तरी हे केलंय सोड. वरचं लिक्विडिटी घेतल्या, रिजेक्शन पण आलंय समोरून. बघू थांब जरा. मार्किंग करून ठेवतो. बाबा. अजून एक कॅन्डल. मॅक्रो सेशन संपतंय. नेक्स्ट टाइम मेसेज करून सांगितलं तर माझा आयपी ॲड्रेस चेंज होणार आहे. दुसऱ्या मोबाईल मध्ये माझ्या दुसऱ्या नवीन ह्याच्यात लॉग इन करतो म्हणजे मग चालतंय का तसं? नवीन फोन मध्ये मी जुना अकाउंट कोणता लेवल आहे? ते खेचून दे खालती एक मस्तपैकी. केव्हा? कॅन्डल म्हणलं एक मस्तपैकी खेचून दे म्हणलं. एनविडिया 3.31, मायक्रोसॉफ्ट 0.60. ओके राहिली बघ आता. एंट्री सांग कुठलं घेऊ? एंट्री एंट्री आत्ता घेतलास. आत्ताची कॅन्डल क्लोज जर स्ट्रॉंग झाली ना तर हे कमी ठेव बरं का. काय बरं, कारण अजून सेलिंगला हे नाही भेटलं का. स्टॉक सगळे पॉझिटिव्ह आहेत. आणि त्याची कॅन्डल बघ फक्त. क्लोजिंग प्रिव्हियस कॅन्डलच्या खालती व्हायला पाहिजे. 0.5% रिस्क घेतो. हा घेतलास तर चालेल इथं. सेटिंग हल्ली राव.
तेवढ्यासाठी का नाही मी इथं मध्ये मध्ये घेत नाही एंट्री आकाश. मध्ये टाइमपास लई करते. गप आपलं डिलिंग रेंज मार्क करायची, त्याचं डिलिंग रेंज तुटतानाच लिमिट ऑर्डर लावून ठेवायची. स्ट्रॉंगली तुटलं एंट्री पण बसत्या, 1:3 मिळून जाते. आता पाहिलं तसं हे होईना रे, काय म्हणायचं बरं आपलं, हे येईना त्याला, डिस्प्लेसमेंट येईना. कारण स्टॉक्स आहेत, पॉझिटिव्ह आहेत रे स्टॉक्स, एवढे पण नाही. कुठले माहिती आहे का, एकदम स्ट्रॉंग पॉझिटिव्ह फक्त दोनच आहेत, ॲव्हगो आणि एनविडिया. मायक्रोसॉफ्ट वगैरे ते सगळे हेच आहेत, 1% पण नाही. आत्ताच ओपन झालं ना, बघ थांब. आता सुरुवात होईल. देख खींच के. ॲपल -0.44. माझी एंट्री बसली बघ. पण 5% घेतली. स्टॉक्स पॉझिटिव्ह आहेत रे, स्टॉक्स पॉझिटिव्ह आहेत. ठीक आहे. प्रोसेस का बोर्ड की तरह गली में स्कूल के बाजू एक गली छोड़ के आगे वाली गली, उधर तो बहुत किधर लगा, यहाँ से दिखता है, ब्लू वाला दिखा रोड के बीच में, रोड के प्रोसेस का पानी नहीं है. बहुत जगह जाता हूँ. एक्सेल चलिए. उसको बोलने का मैं बहुत जगह जाता हूँ, याद में रखता. कहाँ कहाँ गए नहीं ये पता हमको नहीं मालूम. दिक्कत है, लॉगिन बाय नेट नहीं होता है.
से प्रतीक गार्डन के नीचे प्लॉट नंबर लिखा है, उसका अपोजिट साइड में रहेगा। लो भाई चलो नीचे चलो। स्टॉक्स पण यायला लागलेत, हळूहळू कमी यायला लागलेत. 3.44 वरनं एनव्हिडिया 2.78% वर आले. एक्झिक्युशन प्लॅनिंगनुसार एक्झिक्युशन झालंय. जे जे होईल ते होईल पुढं. प्रॉपर होय. अरे प्रीमियम झोनमध्ये आहे रे मार्केट आता. आणि अरे विषय काय माहिती आहे का, थोडं टाइम का घ्यायला तुला सांगतो की. आता हिट मॅप बघायला लागलोय मी इथं स्टॉक्सचा. ओव्हरऑल टेक्नॉलॉजी 1.29% अपमध्ये आहे. सगळे ग्रीन आहेत सगळे स्टॉक्स. म्हणावं तसं हे नाही आहे. वरची लिक्विडिटी घेईल असा अंदाज आहे. वरची लिक्विडिटी जर इथं बघितलंस मिटिगेशन ब्लॉक कशी काय झाले तुझं, रेंज झाले, ॲक्युम्युलेशन झाले. बघ इथं हे ॲक्युम्युलेशन. परत तुझं 954ची कॅन्डल मॅन्युप्युलेशन खालती 954.55. परत एक एक्सपान्शन कुठलं बरं कुठपर्यंत 10 वाजेपर्यंत, म्हणजे लंडन ओपनिंगची कॅन्डल आहे की नाही, लंडन क्लोजची ओपनिंगची कॅन्डल, ते एक्सपान्शन. आणि आता एक रिव्हर्सल. आय एम एक्सपेक्टिंग अ रिव्हर्सल. ओके. आता 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 क्रॉस झालं खालती, ती पडायला पाहिजे. ओके. ॲपल 0.33. मामा आलाय छोटासा उंदीर. कायम येतो, रोज सकाळी बाहेर जातो, फिरून येतो आणि संध्याकाळी येतो बाहेर. ओके. लय छोटा आहे एकदम. ओके ओके ओके. मोटरलाचे फोन एवढे नाही रे खास, फक्त दिसाय तेवढे भारी वाटते. टाइम मारते बरेच. हा ना. अरे ह्याच्यात तर मी काहीच भरलं नाही, सिम कार्ड बी टाकलं नाही, काहीच हे केलं नाही, तरी कधी मग हे इथं ऑर्डर ब्लॉकला टच केलंय बघ वरती 15 मिनिट मधल्या. 15 मिनिटामध्ये लेफ्टला ऑर्डर ब्लॉक होता पेंडिंग. म्हणजे आता मिटिगेशन ब्लॉक आपण जो मार्क केलेला ना त्याच्यावरती पूर्ण, म्हणजे ते आता एक स्पाईक जी आली का नाही ह्याच्यामध्ये, कशामध्ये बरं, लंडन क्लोजिंगच्या ह्या पहिल्या कॅन्डलला 10 AM ला, त्यावेळेस तिथे टच करून परत खालती आले. 5 मिनिटं काय चाललंय. स्लोली रेड व्हायले. स्टॉक निगेटिव्ह चालले. हां तेच 0.69. ओके.
जी वगैरे पण नाही करते कुठला. हे जे जेवढे स्टॉक आहेत ना, हम्म. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 स्टॉक नॅस्डॅक मध्ये येतात का? हां, टॉपचे 11 आहेत, त्यांचं वेटेज सगळ्यात जास्त आहे. आणि US30 मध्ये 30 आहेत. US30ला 30 आहेत. होय. झालं, चालू झालं ह्याचं. हंटिंग 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 कर चल. हम्म. डिस्प्लेसमेंट येणं झालं रे, मग त्यामुळे मला जरा हे झालंय, अनइझी फील व्हायला लागले खूप. डिस्प्लेसमेंटच येईना मार्केटमध्ये. वर खाली चालू आहे रे. मला वाटतं वरची नाही का आपण मार्क केलेली 50%च्या वर ते घेऊन परत खाली पडेल असं मला वाटतं. हिट मॅप बघ की याचा. काय हिट मॅप त्याचं काढलं हे ट्रेडिंग व्ह्यूला आहे की. नाही रे. आहे सर्च कर गुगलला. काय टाकू? काय नाही, ट्रेडिंग व्यू नॅसडॅक 100 हिट मॅप. मेन म्हणजे आज हाय फ्रायडे. सकाळी तरी तुला बोललेलो आपण ॲनालिसिस करताना. आज हाय फ्रायडे, आज जरा झालं बघ चालू. कॅन्डल बघ, भेंडी कसलं. ओके चल, बरोबर होतं आपलं. हे फायनान्शियल मध्ये एवढ्या कंपन्या आहेत.
हां नॉलेजमध्ये बघूया. हां 100 आहेत ना, टोटल 100 कंपनीज आहेत ना. ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे काय. आता तू जर ह्याला बघितलास इथं एनव्हिडियाचं पर्सेंटेज चेंज 3.34 दाखवायला आहे आणि आपण जो चार्ट लावलाय का नाही FXCMचा तिथे दाखवलं 2.60. हा. मग काय. थांब की जरा एनव्हिडियाचा कुठला स्टॉक आहे, कुठून घेतलेला आहे एनव्हिडिया कोण. हां हे प्रॉपर नॅसडॅकमधून घेतलेलं आहे इकडचा. आणि ते पण नॅसडॅकचंच आहे की हिटमॅप. हा हिटमॅप ते ह्यांच्याकडनं आलेला आहे डेटा आहे का पुढे. नॅसडॅक एक्सचेंजवरून येतो डायरेक्ट. हा म्हणजे ते तू बोलला होता ना काल कुठल्या शब्दावर बोललो होता? हे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज परत आणि शिकागो स्टॉक एक्सचेंज. हम्म. ते ते ह्याच्यासाठी वापरतात ते वाले आहेत ना शिकागो स्टॉक एक्सचेंजचे ते फ्युचर ट्रेडिंगमध्ये वापरतात. 5:30ला ओपन होते 5:30ला. हा म्हणजे आपल्या इकडचं 5:30. त्यामध्ये मोमेंटम जास्त असतात का फ्युचर मध्ये? फ्युचर्सला हो 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 स्पॉटपेक्षा जास्त डेरिव्हेटिव्हजला जास्त असते. कारण फ्युचर्स वगैरे कसं हेजिंगला वापरतात ना. हम्म. म्हणजे इकडून निगेटिव्ह चालली पोझिशन लगेच फ्युचरमध्ये लॉट ओपन करायचं असं असं करतात. मग म्हणजे लॉस पण होत नाही हा असं करतात की. किंवा ऑप्शन सेल करून ठेवतात माहिती आहे काय. एवढं आयडिया नाही आपल्याला. अरे इकडे पोझिशन तुझी ह्याला चालली निगेटिव्हला चालली. हा आता सपोज आता इथं हे केलंयस काय काय म्हणतात त्याला काय तर असं म्हणतात रे. आता इथं शॉर्ट पोझिशन घेतलंयस तू हां. आणि तर इथं प्रोटेक्शन म्हणून ना तू तिकडं एक हे करतो. हां प्रोटेक्शन म्हणून ना एक स्प्रेड बनवतो. स्प्रेड म्हणजे वरचा कॉल आणि खालचं पुट असं म्हणजे असंच काहीतरी करतात. शॉर्ट करतात ते आणि त्याच्यामध्ये एक्सपायरी झालं का नाही त्यांना प्रॉफिट होतो त्याच्यामध्ये. म्हणजे आता जरी तुझ्या स्पॉटला लॉस झाला त्याच्यामध्ये तुला प्रॉफिट होतो. काय बोलतो? हां हेजिंग म्हणतात त्याला हेजिंग. अजून एक कन्सेप्ट काय माहिती आर्बिट्राज माहिती आहे का तुला काय असते आर्बिट्राज. ते ह्याचा ना म्हणजे स्टेबल कॉइन. तू एक ॲसेट एका कंट्रीमधून घेतलास किंवा एका मार्केटमधून घेतलास आणि तेच ॲसेट तू जास्त प्राईसला दुसऱ्या मार्केटमध्ये विकणार. हा म्हणजे कसं माहिती आहे काय आपलं NSE आणि BSEला कसं आहे तसं. तू NSEला बाय केला स्टॉक आणि हा BSEला स्टॉक विकलास तेवढंच किती पॉईंटमध्ये किती फरक असतो ना त्याच्यामध्ये हा तसं. हा पॉइंट मध्ये पण कमवत येते. हां लाईट गेली बघा आमच्या इकडे सध्या. म्हणून अंधार झाला रे. चलो 1:1 आलंय. आता आता सुट्टी देत नाही थोडी चालू झालं त्याचं. थोडं स्टार्टिंगला अॅक्युमुलेशन पाहिजेलच होतं. मी सकाळी म्हटलेलं आपलं डिस्कशन झालं तसंच की हे ऑलरेडी एक्सपान्शन फेज चालू आहे. बाईंगची रॅली थोडं एक अॅक्युमुलेशन थोडं पाहिजे होतं मार्केटला. आता हे पूर्ण टोटल सेलिंगला आहे. आता वर जायचे चान्सेस कमी आहेत ना. कमी आर होय. आता वरची बघ ना तो सांगतो की विषय काय. मी तुला माझ्याशी म्हणलेलं बघ की आता आपण हे मिटिगेशन ब्लॉक मार्क केलोय काय. त्याच्यात इथं ऑर्डर ब्लॉक पण आहे. एकतर मार्केट ऑर्डर ब्लॉक घेऊन खालती पडल आणि हे जो ब्रेक अवे गॅप आहे काय आपल्या 1 तासातला मार्क केलता बघ आपण सकाळी ते नंतर न घेईल. आणि कसं खालची बाई काय सांगावलं तुला आपले हे पेंडिंग आहेत रे खालची बघ की तू बरोबर आहे. लिक्विडिटी अरे पेंडिंग. वा, बरोबर बघ ना. मिटिगेशन ब्लॉक पण टच केले, ऑर्डर ब्लॉक पण आहे
गणित काय काय सांगावलं मग मी तेच तर सांगावलं ना. म्हणजे आपण जसं प्लॅन केलं की नाही बघ, कालचा प्रिवियस डेचा हाय, परत त्याच्या प्रिवियस डेचा पण एक हाय. कालचे दोन, आकाश, हा, कालचे 2 दिवसाचे हाय पूर्ण एक साथ हंटिंग झाली. आणि आपण मागाशी मार्क केलं आहे 15 मिनिटात ओबी, तिथं म्हणजे मिटिगेशन ब्लॉक हे केलं होता, मग तिथं ओबी टच झालाय. मी तरी तुला म्हणलेलंच मगाशी, म्हणजे चालू व्हायच्या आधी आपलं डिस्कशन झालं. अंदर ट्रेड करें और सस्ता और 50 चौक का दिया पेमेंट किया है? चौक का पेमेंट किया है कस्टमर? ये चौक नहीं लगा, वो लाइट ही यूज कर रहा है। मिल गया सादा लोगों सादा लोग फाइन सादा एक लोग एक दो के दो कपली कपली यही है इसको अभी पानी उसका सीधा पानी पाएगा इनको मारेगा कितना सादा फ्रेंड्स का दो के साथ है क्या आलोच, थांब आलो 1 मिनिटात. कितना घंटा फंसेंगे ना ठीक है लाइन पूरा उसका बाहर है जीआई का लाइन आप सोच रहे हैं कि खुलेगा कि नहीं मालूम नहीं मैंने दे दिया था बोले तो चार वाली थी और आगे कॉल गया तो वो बोली एक तो 4 वाला नहीं है वो काफी साथ में कितना बजे 7 बजे 7-8 ना ऐसे भी हो रहा है मस्त दिख रहा है एकदम सही दिख रहा है सब लाइट हो रहा है सभी हो रहा है उधर भी हो रहा है दुकान में भी हो रहा है घर में भी हो रहा है लाईट बघ की कशा होते ते स्टेडियम मध्ये लाईट होते ना कमी जास्त आहे बॅकग्राऊंड हे कर रे, बॅकग्राऊंड रिमूव्ह कर. स्टेडियम मध्ये लाईट चालू होती ना घरच्या बी लाईट व्हायला
हॅलो हे आलो था माकाश. हा ते कार्यक्रम राहते की वेळ आमोशा आज शेतात. इथं खालचं सगळ्यात POI टच करून परत आले. POI म्हणलं शेवटचा टच करून. अरे काय घेऊन ठेवले ते. अरे यार हिट मॅप मध्ये अजून पण ग्रीन आहेत सगळे स्टॉक्स. जाणार. Nvidia परत 3% वर गेले.
म्हणून मला फ्रायडे अजिबात आवडत नाही बरं आकाश. म्हणून म्हटलं फ्रायडे फ्रायडे आवडत नाही म्हटलं. हे असले टाइमपास लय चालतंय इथे मार्केटमध्ये. आपके का भेजे ना तब हमें लिख के भेज दिया ना कुछ डिलीट कर दिए मैं लिखा हुआ डिलीट कर दिया. अरे का जोन हाँ वो माइनस हुआ ना माइनस हुआ जोन झालं का म्हणलं? हाँ जेवण करवाया ना मैं. हाँ मैं उसको 200 लिख के 500 पेट्रोल का लिख दिया. ऐसा कर रहा है क्या? हाँ तो मैं डायरेक्ट इधर ही भारी भारी हट जाएगा. अब ये डिलीट कर देंगे तो मैं तो डायरेक्टली डालने का वो ऐसे भी माइनस तो सही तो मैं किया था फिर. अब ये पेट्रोल का भेजा ना तो मैं अपना लिख के भेज दिया. अच्छा ऐसा किया क्या? हाँ वो समझ पहले कहाँ लिख के भेजा. मैं तो वैसा नहीं करा वैसा कंफ्यूज होता है. डायरेक्टली डालने का उसमें माइनस करा और मटेरियल लेके मटेरियल लेके गया ना उसमें उसका पेमेंट कर ही देता हूँ. हाँ वही मटेरियल का माइनस नहीं करता. ऐसा कंफ्यूज हो जाता है. तो आप अपना मेथड भेजिए. हाँ ठीक है मैं जो पे करता हूँ ना मैं भेजता हूँ. झाले का मग जेवण वगैरे? जेवण पण झाले का? काय करत नाही? हॅलो मावशी काय जेवणार नाहीस काय भूषण? का रे जेवण कुठं आत्ता आलो ऑफिसमध्ये. आता नाही ऑफिसमध्ये जेवणार नाहीस काय? ऑफिसमध्ये नाही जरा जेवण दुपारी. हम्म. हे डबा इथं होता मयूर कुठला? डबा कुठे इथं म्हणजे कुठं? मयूरच्या रूम होता रे. हम्म. हा डबा नाही नव्हता ना. अभी आ जाओ ना टाके पे. रखना भी नहीं बोले ना. प्लॉट नंबर कितना है? किती वेळा केला? हां हां
म्हटलं हळूहळू सगळे रेड व्हायला लागलेत आता. ह्यांच्यात मला काय वाटतं माहिती आहे काय, हे सगळे हे इंडेक्स आणि हे स्टॉक्स आहेत ना भाई, असं त्यांनी काही ठरवून मॅन्युप्युलेशन करतात का काय, काय माहिती भाई. असं काय वाटायला माहिती आहे काय की आपलं ह्याचं प्रेडिक्शन जे आहे का नाही, ह्याचं स्पेक्युलेशन कशाचं बरं, इंडेक्सचं, त्याच्यावरनं आपण हे ठरवू शकतोय की स्टॉक्सची मुवमेंटम कशी असेल असं. अर्थात ते एक हेच आहे सोड, स्टॉक्सपासूनच डेराईव्ह झालेलं आहे हे गोष्टी. सांगितलं जस्ट. बाहेर काय डिस्को बिस्को लावलाय काय, बाहेर का काय डिस्को बिस्को लावलाय काय म्हणलं. डिस्को म्हणजे लाईटच बघ की तशा ह्याच्यात लागले ते पिक्चर, फोटोचा पिक्चर कसा असतो सगळ्या सोसायटीच्या लाईट असं होतं, बंद झालं. व्होल्टेज कमी आहे ना ओके सगळ्या बिल्डिंग मधले पण. अरे बापरे, डेंजरस दिसायला की. असं मूड पूर्ण लाईट आहो. अरे आमच्या बाजूला एक हे वडापाववाला, हा म्हणले भारी जॉली माणूस आहे. होय. काम करता ना मस्त गाणी लावतो, हा स्वतः गातो. होय काय. बर. साऊंड घेतलं स्वतः गातो. फ्रीली असते काय म्हणते. अरे इथं कर्वेनगरला सुद्धा ते डीमार्ट पाशी घेऊन बसतात किती कॅरिओके. ओके, एनव्हिडिया फॉल होतंय हळूहळू, मायक्रोसॉफ्ट पण कमी. ओके, थोडे तरी लाल दिसायले थोडे, तर हे बारके बारकेत करायला. बिग जायंट्स तर अजून नाही. पेशन्स इथंच टेस्ट होतात माहिती आहे काय. पेशन्स म्हणलं या कन्सोलिडेशन किंवा असं रेंजिंग मार्केटमध्येच लई टेस्ट होतात पेशन्स. आता एवढा पण दिवसभर थांबलोय या एका गोष्टीसाठी. इथेच डोसक्याचा शॉट होतो माहिती आहे काय. बोल. अबे यार. फोन कटाला कसं का? हा दुसऱ्या दिवशी काम करून जाते मग. चल मेटा -5.6. ओके, हिट मॅपवर -5.6 दाखवायले तर -33 दाखवायले. नेमकं कुठलं खरं म्हणायचं मग, हिट मॅपच मग खरं आहे तर ह्याच्यापेक्षा. ट्रेडिंग व्ह्यूला जे आपण ॲड केलं की स्टॉक्स त्याच्यापेक्षा हिट मॅपच परफेक्ट दाखवायले लाईव्ह. जेवण वाटतं. स्क्रीन रेकॉर्डिंग करायला लागले ट्रेडचं आता, दररोज करणार आणि यूट्यूबला टाकणार स्क्रीन रेकॉर्डिंग आपण घेतलेले ट्रेड्सचं. दररोज ॲनालिसिसचा सकाळी एक व्हिडिओ करायचा, तो यूट्यूबला टाकायचा. संध्याकाळी ट्रेड कुठं आणि कसा घेतला का नाही त्याचा व्हिडिओ टाकायचा. म्हणजे कळतंय रे नेमकं आपण कुठं चुकतोय काय करतोय. आपलं सेल्फ इव्हॅल्युएशनसाठी सगळ्यात बेस्ट आहे. आणि यूट्यूबला काय हे भरपूर आहे, अनलिमिटेड डेटा आहे, वायफाय आहे. करा नुसतं अपलोड कराही करा. आत्ता बघ आपला 46 मिनिट झालं आपलं हे चालू आहे, ट्रेड आपलं एक्झिक्युटेड आहे. 1 2 3 4 5 स्टॉक निगेटिव्ह मध्ये. नाही 5 स्टॉक आहेत तर बिग जायंट जे आहेत ना, विषय काय माहिती आहे काय बघ, हिट मॅप जर बघितलंस ना तू,
ते बारके बारके स्टॉक्स आहेत का नाही ते एवढे इम्पॅक्ट करत नाहीत, करतात इम्पॅक्ट करतात, पण प्रत्येक स्टॉकचं काही ठराविक वेटेज आहे. ते बिग जायंट जे आहेत ॲपल, गुगल, ॲवेगो, एनविडिया, मेटा, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन आणि टेस्ला, हे हे जेवढं मुवमेंट करतील का नाही. आता बघ तुला सांगतो, एनविडियानं फक्त का नाही आता किती बरं मगाशी होतं 3.33च्या आसपास काहीतरी होतं. ते फक्त किती 10 का 20 पॉईंट फक्त कमी पडलं तर एवढा मोठा फॉल आला फक्त एका एनविडियाच्या आहे म्हणून. मग बाकी हो फरक पडतो ना मग तेवढा. आलूच भाजी तुमच्या हम्म. हां. हो तिला खायची होती याला, म्हणजे तिने आणली होती शेंगा विकत, आम्ही सोडल्या काल. तिला मग आता काय करून द्यायची होती मावशीला, म्हणजे खाणं होत नाही. म्हणजे काय जमलंच नाही तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मयूर थोडा लागला मावशीला. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. पप्पाने ते पवन आहे की नाही 50%. हां, त्या दिवशी क्लोजिंग स्ट्रॉंग. नाही आलं. दे बाबा कॉल दे रे दे. ते गाडी घेऊन आलं की नाही सामान घ्यायला गाडी. काल केवढं हसत होतं माहिती आहे. आकाश शेठ. काल लय हसलो म्हणलं. वाशिमचा आहे ते. हेराफेरी. भाई परत एकदा बघितलं माहिती आहे. अरे मुझसे सुपारी निकाल के बात कर रही है. पिक्चर मारे आणि तो खट्टा मिट्टा एक खट्टा मिट्टा धमाल लेजेंडरी पिक्चर आहे ते. किती वेळा पण बघ भाई, कंटाळा येत नाही. क्लास पिक्चर आहे. मग काय यायला इथनं सपोर्ट का घ्यायला लागले. 50% नको ना. बघ टेम्पलेट काय बनलं बघ आता 1 मिनिटामध्ये. ॲक्युमुलेशन, परत तुझं मॅन्युप्युलेशन, एक्सपान्शन, रिट्रेसमेंट, परत एक्सपान्शन. पण ॲक्च्युअलमध्ये हे काय रिव्हर्सल आहे, रिव्हर्सल मूव्ह आहे. कशातला? हायर टाइम फ्रेम मधला. अरे भेंडी यो क्या होने लगा है रे. आज कार्यक्रमात सगळे गावकरचे बहिणी सगळे आलते. 30, 35, 40 आकाश. आज आहे शुक्रवार. काय म्हणतो ब्रेक इव्हन करून ठेवायचं काय का नको. ब्रेक इव्हन करून तो टार्गेट मारून नाही. खालची लिक्विडिटी. हां, मध्ये बघली मधली. आणि 5 मिनिटात ओव्हरलॅपिंग होते. 5 मिनिटातला फेअर व्हॅल्यू ग्रॅप. कुठलं म्हणतोय सर? कॅन्डल सांग की मला. 5 मिनिटात आलं तो हे होते बघ, फेअर व्हॅल्यू गॅप ओव्हरलॅपिंग होते. कशासोबत वाले हे किती 29 कॅन्डल हा तिथपर्यंत ठेवायचं. हो म्हणजे हे केलं ना, डिलिंग रेंज मार्किंग केलं ना तर तिथं दाखवते 3 आणि 3.5. 3 आणि 3 पॉईंट. कुठलं डिलिंग रेंज घेतलायस तू? 1 मिनिटात 1 मिनिटातला डिलिंग रेंज घेतलास तू कुठलं? कॅन्डल ते तू सांगितलेली 949 949. हा मी त्याच्यानुसारच लावले, डिलिंग रेंजनुसारच माझे टार्गेट आहेत. 1:3 कितीला आहे? 25,203 ला आहे टार्गेट. हा म्हणजे ते ह्याला ऑर्डर ब्लॉक आहे ना तिथं एक. खाऊन जाऊन
म्हणलं आणून ठेवू AC. हो सगळं चांगलं. मयूर खाणार नाही ती खाईल ना जसं डब्यात करून राहते. ब्रेक इव्हन आणल्यापेक्षा का नाही मी काय म्हणतो, लवकर जेवायचं फिरायला जायचं जरा असं. 10-16ची कॅन्डल आहे की नाही, 10-16ची कॅन्डल, नंतर मावशी 10-16 ते ॲक्च्युली आहे 5 मिनिटमधली लिक्विडिटी आहे ती. तुला टॅक्स नाही काय घ्यायचं का तुला काय झालं का त्याच्यामुळे हा कॅन्डल रिजेक्शन भारी घेतली खरं 1051ची. मुंबईला कोण 1 तास भाई 1 तास झाला ट्रेड चालला नाही त्यातलं 1 तास बघ तू. माझी मोमेंटम बघ किती, 15 मिनिटात मोमेंटम आलं तेवढं फास्ट. तिला हा तिला मुंबईला जॉब आहे का? तिला 1-9 आहे. बरं आहे. हा हा हो आता तिला बघा लागते म्हणजे काय आहे का कळलं. जो होश था वो तो गया, बदन की खुशबू तिला बघा लागते वैशूला काही कमी जास्त बगल पडते की का? जादू तिकडे हो गया मैं बेकाबू, दिल खो गया. हो का? हो. लय 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 बोर केला आज, लय लय बोर झालं रे, प्रमाणाच्या बाहेर बोर झालं राव. असं आहे थोडी जर्नी अशीच आहे खरं. वस्तू तर बघा लागते ते स्वतः जवळ काय नो यार, ना 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 ना. सोमवारी आलेत ना मग स्टॉक्स पॉझिटिव्ह चाललेले आहेत आणि बरेचसे स्टॉक कसे आहेत माहिती आहे काय, म्हणजे ब्रेक इव्हन टाईप, म्हणजे झिरोचं थोडं झिरोच्या वरती थोडंसं प्लस आहे, म्हणजे कसं +19 प्लस 0.19 0.15 असे. मार्केटला जायचं आहे खालती, विषय काय माहिती आहे काय, मार्केटला जायचं आहे खालती पण स्टॉक सपोर्ट करणं झाल्यात. रिटेल मधला तर हा स्टॉक बघ की कुठला बरं, PDD म्हणून आहे. कोणाला आहे? यशुदी बल्ले बल्ले जिजू. काय कमेंट करायला नको, व्हिडिओ युट्यूबला जाणार आहे का. सेंटरला ओके त्याला कसा पकडला. ओ यशुदी बल्ले बल्ले. कुठल्याही कुणालाही हर्ट होईल असं कधीच वागायचं नाही, बरोबर का नाही. कुणाला हर्ट होईल असं वागायचं नाही म्हणलं, होय ना. नमक पार्वती पते हर हर महादेव. हा बारक्या मुलाची एक व्हिडिओ हा. आहे, सिकेच असते. हा बजरंगबली म्हणायचं नाही, काय म्हणतो रे, जय मा बजरंगबली, जय मा बजरंगबली, जय मा बजरंगबली. बजरंगबली. शिक्षक बी कन्फ्युज होते, कुठल्या देवाचं नाव घेतलं म्हणायचं काय त्याला. मुंबईला लय मजा असते बाबा. अरे असणार की, अरे माणसं बाई किती वेगवेगळ्या प्रांतातली माणसं आहेत अरे मुंबईमध्ये.
सगळ्या टाईपची माणसं भेटतील तुला. मी पहिले मुंबईला राहत होतो ना. आईचे भांडे झाले का म्हणलं? चौथी पाचवी पर्यंत आहे, 7वी पर्यंत. आईचे भांडे झाले का? गवतात आहे, परत हो. पैसे मागायचे त्यांच्या क्लासला त्या. मावशी 1 डिसेंबरला दिसली? केक आणायचा, कटिंग करायचा, समोसा खायचा घरी. ये झाले असतील, अर्धा घंटा झाला. आईचे बाबा बोलतो, फार आहे. खायला की गोव्याला नाही जायला. हो. ये ऐसा क्यों हो रहा है? सूरज है. काय काय हा? नुकसान कर रहा है सारा. लाइट काट के. घर का माया लाइट काट के इधर से नुकसान हो गया, इतना लाइट काट के. नहीं ना, जब तक उसका भी काम निकलना चाहिए ना. तुझे मायगावला तुझे बैल आहे ना? आकाश 1 तास झाला अख्खा. आता चालू झाली काय? आपलं ट्रेड एक्झिक्यूट होऊन 1 तास झाला. जा तू ते मला आपलं. वाटतं नाही आज मुवमेंट येईल. अरे आज फ्रायडे आहे रे, मी सकाळी तुला बोललो नाही का, आज फ्रायडे आहे. ती मुवमेंट जरा थोडं गंडक्यात करतेच आहे मार्केट. अरे भेंडी नॅसडॅक असून साधं 1:3 जर रेशो द्यायला येणं कोण झाले. गेलं? हे बघ लगेच बोलल्यावरती थोडं मोमेंटम दाखवायला लागले. मोठे मित्र आहेत का? टेस्ला आणून पडले की रे. टेस्ला -8.7 मग हे बैल घेऊन दिले काय? 0.87 टेस्ला. असं आहे. हे बघ की इथं -0.87 दाखवायला काय, आणि टेस्ला इथं ट्रेडिंग व्ह्यूचं आपण ऍड केलंय की नाही, -1.10 दाखवायले. हॅलो, दोन जोड्या होत्या ना, 2 जोड्या. तर आत्ता 0.9 म्हणून दाखवायले. हिट मॅपचा आणि इथल्या स्टॉक्सचा काय विषय काय समजा ना भाई. इथं डाटा वेगळा दिसायलाय, तिकडे डाटा वेगळा दिसायलाय. 5-6 भाई मी लय वैतागलोय राव. बोलत 1:1 ला ब्रेक इव्हन मारून ठेवायचा आकाश. किती पॉइंट आहेत? 24. ऑटो काय झाली का मला? ये महामंडळ गेले फिरायला. फ्रेश हा? नसतं नाही का? फ्रेश. तू फिरायला गेली का? काय 1 सेकंड बोल. फ्रेश का गाणं असतं नाही का? फ्रेश काय? फ्रेश का गाणं असतं नाही का? मला समजलं नाही. अरे एक व्हिडिओ व्हायरल झाले इंस्टाग्रामला, त्याच्यामध्ये हा का? एक या सुरत चव्हाणगत आहे पोरगं. बर. फ्रिश म्हणायचं नाही, फ्रिस म्हणते. फ्रिस का गाणं असतं नाही का? फ्रिस का. हा हा. तुला पाठवतो व्हिडिओ ते. त्याच्या युट्यूबला बघ की चल मार. फ्रिस का गाणं असतं नाही का? आता टाक बघ. हे बाई थांब जरा यार, युट्यूबला जाणार आहे व्हिडिओ. हे बघ मी काय केलंय, 25 275 ला ट्रेल करून ठेवलंय. ओ अच्छा कन्सोलिडेशन ह्याच्यामुळे चाललंय. ओके. अरे मॅक्रो सेशन चालू आहे. ओके अजून 1 मिनिट थांब. होऊ दे मॅक्रो सेशन संपू दे. अरे यसू ती पल्ले.
5 मिनट ऑफ फेअर व्हॅल्यू गॅप. ओके. विषय काय झाला बघ की इथं 5 मिनिटात पण आलाच ना. कॅन्डल भेंडी क्लोजिंग दिली नाही खालती जास्त. ए अरे असंच आहे आज आकाश. काय झालं? मार्केटमधलं आज हेच करणार आहे. ओके ओके ओके. कमॉन 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 कमॉन. पडू दे अजून. स्टॉक्स पडालेत. Nvidia 2.68. ओके. 1:1 ला ट्रेल केलं बघ मी. चालू ठेवतो 2 मिनिट तोपर्यंत आहोत. झालं बाहेर पडलो बाई आता. बघूया अजून टाइम आहे. सर्व्हर केलं मार्केट. नाही थांब. ट्रेलिंग हिट नाही झालं. आई शपथ कसलं रे पॉइंट न केवढं एकदम बारीक पॉइंटला राहिले. ओके डन. One is to one done for a day. लय बोर झालो मी बस. ओके थँक्यू एव्हरीवन. बाहेर पडलो. 25 कितीला माहिती आहे का? 25 to 75. डन. 1:1 घेतलं बस. अरे मॅक्रो सेशन अजून कसं काय संपलं नाही रे. 7, 8, 9, 10 आणि 3-4 मिनिटं आहे अजून. चलो टाटा बाय बाय.